गोंदिया जिल्हा बँकेसाठी आज मतदान सुरू। 11 मतदान केंद्रांवरून 894 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। बँकेच्या 18 संचालक पदांसाठी आज मतदान। दुपारी 4 पर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार। भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 20 गटांमधून 213 उमेदवारी अर्ज दाखल। जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आजी माजी खासदार आमदारांसह दिग्गज उतरले मैदानात। जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मंत्री गिरीश महाजनांनी दिली भेट। 4 महिन्यांपासून शेतकऱ्यांचं मोबदल्यासाठी सुरू आहे आंदोलन। भर पावसातही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच। शाळांमधील हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करत शिवसैनिकांकडून निषेध। भंडाऱ्याच्या परसवाडामध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेसमोर निदर्शनं। ग्रामसेवकाकडून एकाच व्यक्तीचे 3 वेगवेगळ्या वर्षाचे मृत्यू प्रमाणपत्र। बीडच्या केस तालुक्यामधल्या दहिफळ गावातली घटना। ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करावी, मयत व्यक्तीच्या मुलाची मागणी। अमरावतीमध्ये एसटी बसचं सस्पेन्शन तुटलं। राजापेठमधील घटना समोर। अमरावतीच्या मध्यवर्ती बस डेपोमधून एसटी पंढरपूरला जात होती। सुदैवाने एसटीचा मोठा अपघात टळला। वाशिम जिल्ह्यामधील 490 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पुन्हा होणार। 2 महिन्यांपूर्वी आरक्षणाची सोडत पूर्ण झाली होती। आता पुन्हा 15 जुलैपर्यंत आरक्षण सोडत नव्यानं करावी लागणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार। 600 कर्मचारी आणि 350 पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये कारवाई। जालना रोड, जळगाव रोड, बीड बायपास, पैठण रोड, पडेगावमध्ये कारवाई। अमरावतीच्या वलगाव पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाच्या हत्येप्रकरणी 3 आरोपींना अटक। हत्येमध्ये 4 ते 5 जणांचा सहभाग असल्याची शक्यता। पोलीस अधिकाऱ्याच्या भावाचा पैशावरून काही लोकांसोबत झाला होता वाद।